नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण 2 दिवस ही नारायण सुर्वे यांची कविता ऐकणार आहोत. कामगारांच्या समस्या नारायण सुर्वेंनी पाहिलेल्या आहेत आणि त्यांचं दुःख प्रत्येक कवितेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. म्हणजे काय तर आयुष्यभर कष्ट करून करून थकलो, परंतु सुख काही मिळालं नाही. तर अशी ही छानशी कविता 2 दिवस ऐकूयात. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे आता, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. हिशोब करतो आहे आता, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलग झालेले पाहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलग झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत. हरघडी अश्रू वाळविले नाहीत. पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला. दुनियेचा विचार हरघडी केला, असा जगमय झालो. दुनियेचा विचार हरघडी केला, असा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. नारायण सुर्वे. कामगारांचं श्रम, कामगारांची मेहनत, दिवसभर राबणे आणि शेवटी त्यांना मिळणारा अतिशय थोडासा असा त्यांचा म्हणजे पगार किंवा त्यांचा नोकरीचं मिळणारं त्यांचं जे काही फल आहे ते होतं. खूप थोडीशी पगार मिळायची आणि दिवसभर राबवून घेतलं जायचं कामगार लोकांना. हे नारायण सुर्वेंना डाचत असलेलं दुःख अनेक कवितांमधून त्यांच्या आपल्याला दिसून येतं. अतिशय परखडपणे त्यांनी मत मांडलेलं आहे आणि जे आजूबाजूला जे त्यांना दिसत होतं ते त्यांनी त्यांच्या कवितेमधून मांडलेलं आहे. यालाच म्हणायचं की म्हणजे किती त्यांचा आजूबाजूला त्यांचं लक्ष किंवा किती त्यांची संवेदनशीलता ह्याच्यामधून प्रत्येक कवितेमधून त्यांची संवेदनशीलता आपल्याला दिसून येते. अतिशय मनाला भावणाऱ्या, लागणाऱ्या, दुःख म्हणजे काय हे सांगणाऱ्या कविता नारायण सुर्वेंनी लिहिल्या. कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.